घडवायचे करिअर घडवायचे. आता मला त्या ताईंनी उल्लेख केला की आपण सर्वजण पहिल्या पिढीचे शिकलेले आहोत, की आपले आई वडील शिकलेले नव्हते. तर मी अभिमानाने सांगतो, माझे आई वडील पण म्हणजे शेती करतात आणि शिक्षण असं घरी दोघांचं फक्त 10वीपर्यंत झालं होतं. कौटुंबिक पासून शिक्षणाची काही नव्हती, तरी पण आई वडिलांचं स्वप्न होतं की मुलगा शिकला पाहिजे. त्याच्यामुळे मी उच्च शिक्षण घेतलं आणि पुढील एक करिअर बनतो की शासकीय सेवेत अधिकारी बनायचं एक स्वप्न होतं कुठं आधीपासून शाळेपासून पाहिलं. त्यामुळे त्या दृष्टीने तयारी केली. तर असा एक न्यूनगंड मनात बाळगू नका. मी सगळ्यांना अशी विनंती असेल की आव्हान असेल की आमच्या घरचे शिकलेले नाही की म्हणून मला मी कुठेतरी कमी पडतोय. तुमच्या जर मनात इच्छा असेल, उर्मी असेल आणि ती जिद्द असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट स्वतःच्या जिद्दीवर, स्वतःच्या आत्मविश्वासावर कोणतीही गोष्ट मिळवू शकता. फक्त त्यासाठी आपली मनापासून तयारी करण्याची इच्छा पाहिजे, तेवढा वेळ देता आला पाहिजे. त्यासाठी मनापासून तेवढा वेळ अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करताना कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा, किती करायचा, कसा करायचा याची इत्यंभूत आणि आवश्यक व्यवस्थित माहिती त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांतून घेतली पाहिजे. तर तुम्ही त्या तुमच्या ध्येयाप्रती किंवा तुम्हाला ज्या काही कुठल्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात चांगलं करिअर घडू शकतो. आता आपल्याकडे राऊत मॅडम पण आल्या, त्यांचा एक्सपर्टाईज करिअर गायडन्स बोलण्याचं जास्त आहे. त्यामुळे मी इन जनरल करिअर गायडन्स या विषयावर न बोलता शासकीय सेवेतील स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC किंवा इतर कुठल्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या अनुषंगाने थोडे तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा संवाद साधेल. तर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, कोणी सांगू शकते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा असं का म्हणलं जातं कुठल्या परीक्षेला? कोणी पण असं इंटरनेट स्वतःच्या भाषेत सांगा, असं कोणी लागण्याचं काही कारण नाही. स्पर्धा परीक्षा का म्हणलं जातं? आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा इकडे वाचतो किंवा लोकांना बोलतो ऐकतो स्पर्धा परीक्षेमध्ये अमुक अमुक यश मिळवलं. खरं तर कुठल्याच परीक्षेच्या अधिकृत जाहिरातीमध्ये स्पर्धा परीक्षा असा उल्लेख केलेला नसतो. पण स्पर्धा परीक्षा असं का नाव पडलं? तर आपण पाहिलं असेल तर कोणती पण साधी पालघर पोलीस भरती जर जाहिरात असेल, जागा असतात 100 पण फॉर्म येतात 10,000. तर एवढी अतोनात स्पर्धा आहे. म्हणजे 100 जागेसाठी 10,000 मुलं मुली मिळून फॉर्म भरतात. म्हणजे 1:1 किती रेशो झाला बघा. म्हणजे 100 मुलांमधून एक मुलगा निवडायचे. तुम्हाला 100 मुलांना मागे टाकून एक मुलगा तिथे पोहोचायचे. त्यासाठी किती कष्ट केले पाहिजे? तुम्ही त्या 100पेक्षा उजवं ठरलं पाहिजे. तर हे कष्ट तुमचा जर तुमच्या आतापर्यंतच्या शिक्षणावर, स्वतःच्या मूल्यांवर आणि तुम्ही जे काही करणार आहात त्यांच्यावर विश्वास तुम्ही निश्चितपणे पार पाडू शकता. स्पर्धा परीक्षा, आता मी सांगितलं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. आता कुणावर त्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात? तर महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि आपल्या केंद्र सरकारचा केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. ह्या 2 लोकसेवा आयोगांमार्फत विविध सरकारी पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे सपोज IAS IPS ऑफिसर असतात त्यासाठी UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग ही स्पर्धा परीक्षा घेते. आणि राज्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC यांच्यामार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात. त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर आपली एक राज्यसेवा परीक्षा असते. राज्यसेवा परीक्षेमधून कोणते अधिकारी निवडले जातात? तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी, आपले उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आपले RTO ऑफिसर, असे विविध प्रकारचे म्हणून आपले आदिवासी विभागाचे असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, असे वेगवेगळ्या प्रकारचे साधारण 22 पदांची राज्यसेवेमार्फत भरती केली जाते. आणि राज्यसेवेची परीक्षा त्याला साधारण 3 टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता या परीक्षेसाठी फॉर्म कुणाला भरता येतो? ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले त्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी जाहिरात केली त्या परीक्षेची, ज्यांचं ग्रॅज्युएशन त्या वर्षी कंप्लीट झाले किंवा जी परीक्षेची तारीख आहे त्या तारखेपर्यंत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊ शकतं, म्हणजे मुलं अंतिम वर्षाला आहेत ग्रॅज्युएशनच्या, अशा मुलांना ह्या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरता येतो. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं एवढीच अट आहे. कुठं तुम्हाला एवढेच पर्सेंटेज पाहिजेत किंवा असं 90% पाहिजेत, 80% पाहिजे असं कुठेही लिमिट नाही. म्हणजे बोनस पॉईंट असल्यासारखा आहे सगळ्यांसारखा. जरी तुम्हाला 10वी 12वीला
कमी मार्क्स मिळाले असेल काही कारणाने, तरी पण तुम्ही खचून न जाता एक 12वी पासूनच सुरुवात केली, एक ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर सेकंड इयर पासून सुरुवात केली की मला शासकीय सेवेत जायचं आहे, शासकीय सेवेत अधिकारी बनायचं आहे, तरी तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करून त्या पदापर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला व्यवस्थित डायरेक्शन प्रयत्न केले पाहिजे. आता आपण परीक्षेचं स्वरूप सांगितलं 3 टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची असते, म्हणजे आत्ताच्या पॅटर्ननुसार साधारण 100 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी. आणि प्रश्न म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे जे विषय आहेत, म्हणजे तुमचा जो शाळेपासूनचा ग्रॅज्युएशन पर्यंत जेवढा तुमचं शिक्षण झालं, जे आपले ह्युमॅनिटी सगळे होतं, मानववंशशास्त्राचे सब्जेक्ट कुठले आहेत ते: भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान, या विषयांचा कस लावणारी परीक्षा असते. आणि हे विषय तुम्ही मला वाटतं 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकलेले असतात. फक्त याचाच तुम्हाला अजून सखोल अभ्यास करून ती परीक्षा द्यायची असते. ठरवलं तर अवघड नसतं, पण ह्या स्पर्धेमुळे तेवढं अवघड पण आहे. म्हणजे एवढं सोपं पण नाही, पण जर तुमचा आत्मविश्वास असेल, एक व्यवस्थित कष्ट करण्याची तयारी असेल आणि तेवढं झोकून देऊन समर्पण देऊन अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही हमखास यश मिळू शकता. कारण आता मला पालघरमध्ये पण मागच्या 2 वर्षात UPSC मधून सिलेक्शन झालेले 2 ते 3 विद्यार्थी आहेत. त्यांचे रँक पण खूप चांगले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अवतीभोवती तुमचे आयडॉल म्हणू शकता किंवा आदर्श म्हणू शकता, यांच्याकडे म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. पूर्व परीक्षेला हे विषय असतात आणि या विषयांचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय, एक प्रश्न दिलेला असतो, खाली तुम्हाला 2 पर्याय 4 पर्याय असतात, तर 4 पर्यायामधून तुम्हाला एक अचूक पर्याय निवडायचा असतो. ही झाली तुमची पूर्व परीक्षा. मुख्य परीक्षेला काय असतं, सामान्य ज्ञान किंवा जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4 असे 4 महत्वाचे हे असतात, पेपर असतात. आणि त्यानुसार आणि ऑप्शनल पेपर किंवा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला 24 विषयांमधून एक तुमचा, ज्यामध्ये तुम्हाला खरं स्पेशलायझेशन आहे असा एक विषय निवडायचा असतो. त्या विषयावर तुम्हाला त्या विषयाचे संबंधित 2 पेपर असतात: ऑप्शनल सब्जेक्ट 1, ऑप्शनल सब्जेक्ट 2. आणि त्याशिवाय एक मराठी भाषेचा पेपर आणि एक इंग्रजी भाषेचा पेपर, असे 2 पेपर असतात आणि एक निबंधाचा पेपर. आणि साधारणपणे म्हणजे UPSCचा विचार केला तर ही 1750 मार्कांची परीक्षा असते. आणि आता ही अवघड का असं सांगतो मला, एका दिवशी 500 मार्कांचा पेपर द्यावा लागतो. एक पेपर सकाळी 3 तास होतो, साधारण 10 ते 1 पर्यंत, आणि दुसरा पेपर 2 ते 5. म्हणजे 6 तासात तुम्हाला कमीत कमी 4,500 ते 5,000 शब्द लिहावे लागतात. 4,500 ते 5,000 शब्द लिहून तेवढ्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं लिहून तो पेपर कंप्लीट करणे खूप म्हणजे अभ्यासाची गोष्ट आहे. असं सहज गेल्या ग्रॅज्युएशन पेपर सरकारने दिले असं होत नाही. तर त्यासाठी 1.5 ते 2 वर्षांची सखोल मेहनत इथं कामाला येते मुख्य परीक्षेला. त्यासाठी तुम्हाला त्या विषयाचं एकदम सखोल ज्ञान घ्यावं लागतं. आणि 1750 मार्कांचे 9 पेपर तुम्ही साधारण 5 ते 6 दिवसात तुम्हाला द्यावे लागतात. आणि हे जर मुख्य परीक्षा पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही ते कट ऑफ मार्क्स क्वालिफाय केले तर तुम्हाला मुलाखतीचा कॉल येतो. आणि मुलाखत 250 मार्कांची असते. म्हणजे UPSC सांगतो मी, आता MPSCचा पण 2025 पासून असा पॅटर्न UPSCच्या सारखा होणार आहे. आतापर्यंत 2024 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, आता 2025 पासून सब्जेक्टिव्ह म्हणजे रायटिंग होणार आहे मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षेनंतर टप्पा असतो मुलाखतीचा. मुलाखतीनंतर जर तुम्ही मुलाखत व्यवस्थित दिली, जर प्रिपरेशन केलं, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होऊन एक MPSC मार्फत तुम्हाला एक कोणतं जी काही 22 पद मी मगाशी म्हणतो 22 पदांपैकी एक पद तुम्हाला मिळतं तुमच्या मार्कानुसार. तर असा पूर्ण या टप्प्याला एक साधारण 1.5 वर्ष लागतात. तर आता समजा सपोज तुम्ही आता फर्स्ट इयरला आहे, 12वीला आहे आणि हा तुम्हाला अभ्यास करायचा, कधी करणार तुम्ही ग्रॅज्युएटच्या लास्ट असतानाच पुढचा अभ्यास चालू. तर तुम्ही त्याची आत्तापासून तयारी केली. आता इथं तुम्ही राज्यसेवेमध्ये परीक्षा सांगितली. आता बाकीचे MPSC मध्ये जे आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतात, ते PSI एक असते, STI एक पद असतं, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला आता GST मध्ये नाव बदललेलं आहे,
पुन्हा मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी आणि कर्णधार अधिकारी अशी गटबशी काही पदं आहेत जी राज्य MPSC राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जातात. या पदांसाठी फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न अजून पण लागू आहे. पण जरी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असला तरी जे विषय सांगितले इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, पर्यावरण आणि सामाजिक विज्ञान हे विषय तुमची पाठ पुढे सोडत आहे. भले तुम्ही आता सायन्सला असाल किंवा कॉमर्सला असाल किंवा कोणत्या स्ट्रीमला असाल ग्रॅज्युएशन, पण या विषयांचा अभ्यास तुम्हाला जर शासकीय सेवेत नोकरी करायची आहे किंवा कोणत्याही अधिकारी म्हणून पद मिळवायचं आहे तर हेच विषय तुम्हाला लागणार आहे. तर जरी तुम्ही म्हणजे कोणी BSc ला असेल, कोणी BCom ला असेल, आणि जर तुम्हाला शासकीय सेवेत जायची इच्छा असेल तर तुम्ही प्रिपरेशन म्हणजे चालू कसं करावं आतापासून. तर पहिली गोष्ट, भले तुम्हाला शासकीय सेवेत जायचं असो किंवा नसो, तुम्ही डेली एक न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र कोणतं पण तुमच्याबद्दल वाचलं पाहिजे. वृत्तपत्र वाचल्याने काय होतं, तुमच्या अवतीभोवती ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याचा तुम्हाला एक संबंध कळून जातो किंवा माझ्या सभोवताली काय चालू आहे. आता काल कोण सांगू शकतो महत्वाच्या घटना काय घडल्या 2 दिवसात? कोणी पण एखादं सांगा तुम्हाला महत्वाची कुठली घटना वाटते, काय वाटतं, काय महत्वाचं झालं माझ्या अनुभवाला आज सांगा. काय पण सांगा. एवढं IPL ची फायनल झाली. हा ओके. अजून कोण मुलांपैकी? सांगा, कोणी पण सांगा. सांग. RCB जिंकले पहिला. हा RCB जिंकले. ओके. 18 वर्षांनी जिंकले. अजून कोण? हा स्पेस वर्ल्ड चॅम्पियन म्हणला. येस, वर्ल्ड चॅम्पियन हरवलं. अजून ती स्पर्धा सुरू आहे. वर्ल्ड चॅम्पियन मॅचला काल चॅम्पियन. अच्छा, हा आता थर्ड गोल आहे. माझं चालू आहे. अजून शिर्डीला पण कोण जातं? शिर्डीला पण गेलं की शिर्डीला दरवर्षी जातो. कधी गेलेला? बरं ठीक आहे. आता काल महत्वाच्या रस्त्याचं उद्घाटन झालं. वाचलं पेपरमध्ये. जो आपला समृद्धी महामार्ग आहे, जर शेवटचा टप्पा बाकी होता मुंबईला जोडणारा, त्याचं उद्घाटन झालं. बरोबर. म्हणजे आता माझा सांगण्याचा हेतू काय, जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल आणि याचा महत्व काय इम्पॉर्टन्स, IPL जिंकले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज RCB जिंकली, पण आपल्या फक्त 50 किलोमीटर रस्ता येतो समृद्धी महामार्ग. 50 ते 80 किलोमीटर असेल. तर त्याच्यामुळे तुमचं शिर्डीला जाण्याचं अंतर 1 तासाने वाचतं. बरोबर. अंतर शिर्डी फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलं. जर न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, म्हणजे शासकीय सेवाच नाही, कोणत्या IT क्षेत्रात जा, संरक्षण क्षेत्रात जा, मेडिकल फील्डमध्ये जा, तुम्हाला त्याचा एवढा उपयोग होईल की तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात जाय त्या क्षेत्रातल्या 10 बाकीच्या कलिगपेक्षा 1 पाऊल पुढे असेल नाही. कारण वृत्तपत्रांमध्ये एवढा म्हणजे ज्ञान मांडणारा असतो, तुम्हाला तुमचं क्षेत्र सोडून अजून 10 क्षेत्रांची आणखी माहिती होते. कोणत्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे, माझ्या अवतीभोवती कोणते सामाजिक विषय सुरू आहेत. आता आपण मला परवा पर्यावरण दिन झाला. आपल्या राज्याची म्हणा देश जगभराची यावर्षीची थीम आहे तो प्लास्टिक कमी करा आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा अवलंब करा. म्हणजे जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर आपल्याला कमी करायचा. सरांनी मला कॉलेजमध्ये शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा केला असेल, तुम्हाला हे तिथल्या सरांनी सांगितलं असेल. याच गोष्टी जर आपण स्वतःहून जर न्यूजपेपर वाचत असतो तर आपल्याला स्वतःला कळत जातात आणि आता आपल्या स्वतःसाठी खूप फायदा होतो. तरी पण तुम्ही चालू म्हणजे सुरुवात कशी करायचं सांगते एखाद्या एक्झामसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी. त्यानंतर आपली जी शाळेची कमी पुस्तक आहे 6वी ते 10वी, जे तुम्ही शालेय अभ्यासक्रमात अभ्यासलेले असतात, त्या पुस्तकांचा परत अभ्यास करायचा. शाळेत आपण वाचलेलं असतं की नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो, एवढंच 2-4 वेळेचं उत्तर लिहिलं असतं. पण नैऋत्य मान्सून वारे म्हणजे नक्की काय, ते कसे तयार होतात आणि त्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे माझं राहणीमान कसं बदलते याचा आपण कधी विचार केलेला नसतो. तेव्हा आपण ही जेव्हा परीक्षेसाठी खास प्रिपरेशन चालू करतो
तेव्हा ते आपल्याला आपोआप की जेव्हा पुन्हा शाळेची पुस्तकं वाचायला सुरुवात करू आणि जर आपण ते संबंध डोक्यात विचार करू त्याच्यावर बाबा ही गोष्ट अशीच काय, त्यावेळी आपल्यालाच उत्तर मिळत जातं की मी आता वसईला एवढाच का पाऊस पडतो, वसईपासून जर पर्यंत नाशिकला गेलं तर पाऊस कमी का होतोय. म्हणजे ह्याची उत्तर खूप सोपे असतात, पण आपण त्या शालेय जीवनात अभ्यास करताना आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी आहे की फक्त मार्कांसाठी आपण तो अभ्यास करतो. 2 मार्कासाठी मला एवढ्या 10 लाईन यायचे आपण तेवढं लिहितो आणि देतो करतो. पण जेव्हा तुम्ही ह्या परीक्षेसाठी म्हणून अभ्यास कराल तर तुम्हाला ही साधे वाटणारे प्रश्न पण खूप म्हणजे असं उत्तर देऊन जातात की तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग होईल. म्हणजे ॲज अ कॉमन सिटीजन किंवा सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आयुष्याला एक कलाटी हा अभ्यास. त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवा. डेली न्यूजपेपर वाचणे, शालेय कमी पुस्तकं वाचणे, पुन्हा ज्या कुठल्या परीक्षेसाठी तुम्ही प्रिपेअर करणार आहात त्याचा नक्की एक्झाम पॅटर्न काय आहे मी मगाशी एक थोडक्यात सांगितला, पण तुम्ही तो इंटरनेटवरून व्यवस्थित मिळू शकता. त्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे, त्यासाठी कोणती अभ्यासक्रम मी अभ्यासला पाहिजे किंवा वाचला पाहिजे, त्याचे पुस्तक कोणते आहेत, हे जर वाचून मग तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला अपेक्षित यश लवकर मिळू शकतो. आता हे मी फक्त पॅटर्न बद्दल बोलतोय किंवा एक्झाम बद्दल बोलतोय. आता ह्याच्या पहिल्यांदाच सांगायला तुम्हाला सांगतो, शासकीय सेवा का करावी किंवा का केली पाहिजे, कोणी करू शकतो, कोणाला करता येईल. ग्रॅज्युएशन जर झालं त्याला करता येऊ शकते, का करायची. तर बाकीचं जर आपण हे पाहिलं, खाजगी क्षेत्र पाहिलं किंवा आपल्याकडची हे जर पाहिलं, आपण फक्त ग्रॅज्युएशन केल्यानंतर तेवढ्या व्यावसायिक संधी उपलब्ध होत नाही. ज्या प्रमाणात म्हणायला पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. पण ते जर आपण इकडे शासकीय सेवेतील ज्या विविध हे आहे त्याला फक्त एकच क्रायटेरिया आहे, तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. ग्रॅज्युएशन पूर्ण करून तुम्ही कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरू शकता. एवढ्या एकाच अटीवर असल्यामुळे कोणीही हा म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो. त्याला कोणत्याही विशिष्ट डिग्रीची किंवा विशिष्ट कोर्सची अट नाही. तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी त्यानंतर तुम्हाला सेवा मिळाली किंवा अधिकारी बनला तर त्यानंतर जो मिळणारं एक आहे म्हणजे सेवेची शाश्वती आहे, एक संधी चांगली आहे, पुढे पदोन्नती आहे, सामाजिक प्रतिष्ठा चांगली आहे. तुम्हाला तुमच्या अवतीभोवती ज्या गोष्टी चालतात किंवा ज्या प्रकारे आपली व्यवस्था चालते आपल्या अवतीभोवती त्याची व्यवस्थित चांगली माहिती मिळते. ती चांगली माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आसपासच्या समाजाला एक दिशा दर्शवू शकता किंवा या गोष्टी केल्याने असं होतं तो असं होतं. जे की आपण जेव्हा खाजगी क्षेत्रात काम करतो तेव्हा आपल्याला ही जी आपली शासकीय व्यवस्था आहे किंवा शासकीय प्रशासन आहे त्याची त्या प्रमाणात माहिती होत नाही. जर तुम्ही शासकीय सेवेत सेवेतच असल्यामुळे तुम्हाला खूप जवळून ते क्षेत्र बघायला मिळतं. त्या क्षेत्राचा त्या अनुभवाचा उपयोग करून तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या समाजाला, आसपासच्या समाजाला एक दिशा दर्शवण्याचं काम करू शकता. त्या योगेच तुम्हाला एक सामाजिक प्रतिष्ठा पण आवश्यक मिळून जाते. त्यामुळे हे चांगलं क्षेत्र आहे शासकीय सेवा किंवा सरकारी नोकरी. आणि मी सांगितलं कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलं आहे अलीकडं. त्यामुळे सगळ्यांना अधिकारी बनणं शक्य नाही होतं. त्यामुळं हे शक्य नाही झालं तर तो अभ्यास कधीच वाया जात नाही. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन चालू असताना एक प्लॅन बी म्हणून तयार केलं. काय तरी मनात पाहिजे मी ज्या कुठल्या एक्झामसाठी किंवा सेवेसाठी तयारी करतोय त्याचे मी 3 वर्ष अभ्यास केले. 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर मला सिलेक्शन झालं तर ठीक आहे, नाहीतर मी माझा जो मनात प्लॅन मी तयार केलाय त्या प्लॅनसाठी मी वर्कआउट केलं. म्हणजे काय असेल, एखाद्या मुलाला संरक्षण क्षेत्रात जायची इच्छा असेल, म्हणजे मला आर्मीमध्ये लेफ्टनंट बनायचं. आर्मीमध्ये लेफ्टनंट बनायचं तर मी कुठली एक्झाम देणार, एनडीएची एक्झाम असते 12वी नंतर. आणि सपोज एनडीए मध्ये सिलेक्शन झालं नाही कोणाचं तरी पण माझी इच्छा आहे मला आर्मीमध्येच करिअर करायचं, तर आपण काय करणार, ग्रॅज्युएशन नंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ही एक नावाची एक्झाम असते, ती यूपीएससी कंडक्ट करते. म्हणजे सीडीएसचं प्रिपरेशन करणार. सीडीएसचं प्रिपरेशन करतो तुम्ही चालू असताना तुम्ही खूप चांगलं प्रिपरेशन केलं तर तरी पण काही कारणाने तुमचं सिलेक्शन झालं नाही. तर ग्रॅज्युएशन चालू असताना आपल्या डोक्यात एक सबकॉन्शियस माइंडमध्ये एक प्लॅन पाहिजे किंवा माझं हे जर सिलेक्शन नाही झालं तर मी काय करणार.
तर त्याच वेळी तुमचं जे काही कोर्स चालू आहे ग्रॅज्युएशनचा किंवा ग्रॅज्युएशन नंतर एक अलाइड कोर्सेस असतात, डिप्लोमा असतात, ते कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी क्षेत्रात दुसरी कोणताही जॉब मिळू शकेल. म्हणजे असं नाही की मी खाईल तर तुपाशी नाही तर बाबा ही नोकरी मिळाली तर ठीक नाही तर घरीच बसतो, असं करू शकत नाही. म्हणजे कोणी म्हणजे 1980 पर्यंत किंवा 1990 पर्यंत तुमच्या वडिलांच्या काळात किंवा माझ्या वडिलांच्या काळात जॉब मिळणं ही खूप सोपी गोष्ट होती. जे कोणी शिकले त्यांना सहज जॉब मिळून गेले. आता तो आपल्या वयात तुमच्या वयाचा विचार करता ही सहज सोपी गोष्ट नाही. शिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक जे काही स्किल्स आहे ते मॅडम तुम्हाला स्किल्स कुठल्या आवश्यक ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे सांगते. ह्या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. तर तुम्ही ग्रॅज्युएशन करता करता आपण कोणती कौशल्य किंवा कोणती स्किल्स आत्मसात केली पाहिजे याचा पण एक विचार केला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला शासकीय सेवेचा तुमचा विचार तुम्ही तो अभ्यास करू शकता, पण जर दुसरी कोणती तुम्हाला आवड असेल तर त्या क्षेत्रात जाण्यासाठी जी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजे ते तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या काळातच त्याचा विचार केला पाहिजे की मी माझ्या ग्रॅज्युएशन सोबत ही स्किल्स ॲक्वायर करणार आहे किंवा ह्या स्किलचं सर्टिफिकेशन करणार आहे ज्यायोगे मला कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. म्हणजे तुम्ही स्वतःसाठीच अलर्ट असलं पाहिजे की मला नक्की काय करायचं. तुम्हाला दुसरं कोणी चमचाने भरवणार नाही बाबा तो असा आहे असं कर. तुम्ही आता शिकले सवरले म्हणजे 12वी झालेले सगळ्यांची 18+ आहे सगळ्यांनी मतदान केलं असं मी समजतो. त्यामुळे तुम्ही सुजाण प्रौढ नागरिक झाला त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करू शकता, स्वतःचं मत व्यक्त करू शकता, स्वतःला काय आवडतं काय आवडत नाही हे तुम्ही आता ठरवू शकता. तर या आवडीनिवडी आपल्या काय आहे त्यानुसार आपलं करिअर कसं निवडायचं हे पण एक कौशल्य आहे. मॅडम तुम्हाला जास्त डिटेलमध्ये समजून सांगतील की तुमच्या आवडीनिवडीवर कसा भर देऊन कोणतं क्षेत्र किंवा कोणती फील्ड निवडली पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. स्पर्धा परीक्षेसाठी मी सांगितलं, फक्त एक्झाम पॅटर्न सांगितला आणि कुठली कुठली विषय असतात ते सांगितलं. त्यासाठी वेळ किती द्यावा लागतो. आता तुम्ही बघ युट्यूबवर वगैरे पाहिलं असेल किंवा न्यूज चॅनलवर पाहिलं असेल IAS झालेली हे असतात. बिरदेव ढोणे पण नाव ऐकलंय. आता मला न्यूज मध्ये खूप नाव चर्चेत होतं. बिरदेव ढोणे मेंढपाळाचा मुलगा IPS झाला. वाचलेलं सगळ्यांनी इंस्टाग्राम वापरतात. कोणच नाही वापरत. ठीक आहे. म्हणजे मला उद्देश काय आहे की एवढी प्रसिद्धी मिळू शकते. प्रसिद्धीचं वेगळं हे झालं पण त्या मुलाने किंवा त्या विद्यार्थ्यांनी त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्या एक्झाम मध्ये हे काढण्याचे किती कष्ट घेतले असेल. तो एकदा नामांकित अभयंती कॉलेजमध्ये शिकला COET म्हणजे कॉलेजच्या सेकंड इयर पासून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही आता मी एका सांगते तर तुम्ही आता वर्ष सेकंड इयरला आहे बहुतेक तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करू शकता. तुम्ही जर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला हमखास तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्षात यश मिळू शकतं. फक्त आत्तापासून सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करताना तुमचा आत्मविश्वास पक्का पाहिजे आणि अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. तुमचा जो पदवीचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यास सोडून या विषयांकडे कमीत कमी 1 तास तरी आत्ता देता आला पाहिजे. आणि जेव्हा तुमचं पदवी पूर्ण होईल त्यानंतर तो 8 ते 10 तास आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यावेळी ते कुठं यश पदार्थ पडू शकतो. आणि 8 ते 10 तास वेळ देणं त्यासाठी एकाग्र चित्तानं बसणं, तेवढा अभ्यास करणं, तेवढा तो विषय समजून घेणं आणि विषय समजून आपल्याला तो आपल्या शब्दांमध्ये रायटिंग उतरवता आला पाहिजे तेव्हा ते कुठे मिळू शकतो. तर म्हणजे आता खूप जण डोक्यावरून चालत नाही काय सांगतायत आम्हाला अशी सवय पण नाहीये. कारण आता आपण बघितलं 10वी 12वी एक्झाम पॅटर्न पण खूप वेगळे झाले. तुम्ही फक्त 100 मार्काची परीक्षा असते त्यामुळे 20 मार्क वाटतं हे असतात म्हणजे इंटरनल मार्क्स आहेत 80 मार्काची एक परीक्षा. पदवीला पण तसंच आहे थोडं बाबा. तर ह्या 250 मार्काचा पेपर म्हणजे काय काल 80 मार्काचा पेपर म्हणून आहे 250 मार्काचा पेपर. तर तुमच्या त्या विषयाची डेप्थ पाहिली जाते किंवा तुम्हाला त्या विषयाचं किती सखोल ज्ञान आहे हे पाहिलं जातं. तर ते जर मिळवलं असेल
तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये उतरू शकतो म्हणण्यापेक्षा यशस्वीरित्या तो टप्पा पाडू शकतो. खरंच किती जण इच्छा आहे की शासकीय सेवेचं करिअर करण्याचं किंवा जाण्याची, किंवा कोणाच्या घरचे किंवा आजूबाजूचा मित्र किंवा काका भाऊ असं कोण आहे पोलीसमध्ये आहे किंवा दुसऱ्या कुठल्या शासकीय घटक आहे, पण कोणाला असेल कोणीच नाही, किंवा तुमच्या गावात कोणतरी आहे पोलीसमध्ये. ओके, किती जणांना इच्छा आहे मनापासून मला काहीतरी करायला करायचं, मला पोलीसमध्ये भरती व्हायचंय. खूप जण मला पण पोलीसमध्ये भरती व्हायचं, फक्त पोलीसमध्ये भरती व्हायचे असं कोणाला वाटतं? ओके, अजून कोण करत मला मुंबईमध्ये करिअर करायचे, मंत्रालयात जॉब करायचे. अच्छा, ठीक आहे. पोलीस भरतीचा अभ्यास कोण करते? कधीपासून करतो आपण? 1.5 वर्ष लागतात. एक्झाम दिली कोणती? कंबाईनची पण दिली का? तुम्ही पण देता का? ओके, ठीक आहे. तर बघा, तुमची ताई दादा आहे, त्यांच्याकडे म्हणून तुम्ही आदर्श किंवा त्यांच्याकडे पण अभ्यासाची सुरुवात करू शकता. ते पण तुम्हाला सांगतील की कसा अभ्यास केला पाहिजे. तर मी त्यांना आता शुभेच्छा देतो की त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं, त्यांच्या मनासारखे त्यांना पोस्ट मिळून. फक्त हे जे तुम्ही अभ्यास करताय त्यामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. क्लास लावला पाहिजे असं अजिबात कंपल्सरी नाही. तुम्ही स्वतः अभ्यास करून स्वतःलाच एक मोटिवेट करून अभ्यास करू शकता. फक्त जे काही तुमचे आधीचे पण सिलेक्ट झालेले असतील, दादा असतील, ताई असतील किंवा स्वतःचे असतील, किंवा ऑनलाईन पण आजकाल खूप करिअर गायडन्सचे हे जे त्या क्षेत्रातले नामांकित व्यक्ती तुम्हाला गायडन्स करतात, त्याचा आधीमध्ये रेफरन्स घेत चालला. म्हणजे आपण जो अभ्यास करतोय तो बरोबर ट्रॅक रेकॉर्डवर चाललाय की नाही याचा आपल्याला एक अनुभव येतो किंवा माहिती मिळते की जो अभ्यास करतो बरोबर करतोय का. नवीन मुलांसाठी तुम्ही त्यांच्या सहवासात राहा, त्यांच्या प्रति मार्गदर्शन घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही भले पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू नका, ज्या काही कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करायची तुमची इच्छा असो किंवा नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा असो त्या क्षेत्रात आपण तुम्हाला नक्की फायदा होतो. आणि आता हे राहिलं सगळ्यांचे, आता मला सांगितलं की आई वडील बऱ्यापैकी निरक्षर आहेत किंवा कमी शिकलेले आहेत, तर तुमच्या पण आई वडिलांचं स्वप्न असतं की आम्ही शिकलो नव्हतो की आम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिकायला नाही मिळालं. तर त्यांचं असं असतं की आमच्या मुलांतर्फे किंवा माझ्या मुलामार्फत तरी आमचं स्वप्न पूर्ण व्हावं. तर आई वडिलांचं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी का होईना तुम्ही चांगल्या पद्धतीने पदवी पूर्ण करा आणि त्यासोबत एक मला चांगल्या नोकरीची संधी कशी प्राप्त होईल किंवा चांगल्या नोकरीला कशी लागेल असा एक आत्मविश्वास प्राप्त करून आपणच आपल्या करिअरवर कसं लक्ष देऊन ते ध्येय प्राप्त झालं पाहिजे असा आत्तापासून विचार केला पाहिजे. त्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत की डेली न्यूजपेपर रिडिंग करणं, तुमचा जे ग्रॅज्युएशन आहे ते व्यवस्थित पार पडणं, मला ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त जे कुठले संधी आहेत त्या संधींची माहिती घेऊन त्यासाठी कुठले स्किल्स लागतात, त्या स्किल्ससाठी मला कुठले कोर्स करायला लागतात त्या कोर्सची माहिती घेऊन त्यापैकी एक तरी कोर्स ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत मी पूर्ण करणं आणि त्यानंतर हे कंप्लीट झाल्यानंतर मग मी त्या व्यवसायाच्या किंवा रोजगाराच्या रेसमध्ये उतरणं हे तुम्ही आतापासून करू शकता. आणि हे करता करता एक महत्त्वाचं आहे, सर्वजण आता समाज माध्यम इंस्टाग्राम फेसबुक जे काय स्नॅपचॅट सगळं तुम्ही वापरत असाल. तर आत्ताचा काळ असा आहे की खूप चॅट जीपीटी पण झाले, फक्त माहितीचं युग आहे. तुम्ही आता जरी टाकलेलं आहे की कुणी बसले असले मोबाईलवर मी अभ्यास कसा करावा खूप भलं मोठं मला उत्तर मिळून जातं. म्हणजे भले 2-3 महिने उत्तर येते, तुम्ही असा अभ्यास करा, तिथे बसा, एवढे तास अभ्यास करा, मनाची एकाग्रता हे करा. म्हणजे तुम्हाला कोणती पण काही पण विचारा मी जेवण कसं करावं, तर जेवण करण्याचे पण भरपूर काय तुम्हाला इंस्टाग्राम किंवा चॅट जीपीटी मिळते. पण मी पण सांगेन अभ्यास कसा करावा, म्हणजे काही इम्प्लिमेंटेशन करायचे, अंमलबजावणी करायची ती आपल्याला स्वतःलाच करायची. हे का सांगते की खूप माहितीचं युग आहे, एवढ्या माहितीची बंबार्डमेंट किंवा खूप आपल्याकडे खूप माहिती येते, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या स्वतःवर अवलंबून. त्यामुळे कोणत्याही समाज माध्यमांच्या मागे वाहत न जाता आपण आपल्या
त्या समाज माध्यमांचा वापर आपल्या करिअरसाठी किंवा आपल्या सर्वांगीण विकासासाठी कसा करता येईल याचं एक तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही समाज माध्यम वापरू नका असं मी म्हणणार नाही, तर ती वापरताना आपल्या एक सबकॉन्शियस माइंडमध्ये असं असलं पाहिजे की ह्या मीडियाचा वापर करून मी माझ्या पर्सनल स्किल्समध्ये कशी वाढ करेल किंवा याचा मला कसा वापर करून येतो. म्हणजे ते एक दुहेरी शस्त्र आहे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर. तर त्यावरच्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या वाढीसाठी केला पाहिजे. फक्त फोटो बघून लाईक करणं किंवा व्हिडिओ शेअर करणं, मीम शेअर करणं हे ठीक आहे, तर तुमचं वय किंवा सगळ्यांचं वय असतं थोडंफार प्रमाणात चालवलं जातं, ते या वयात केलं पण पाहिजे. पण त्याचबरोबर मी त्याचा जास्तीत जास्त वापर माझ्या स्वतःच्या विकासासाठी किंवा मला काय फायदा होतो हे पण एक तुमच्या मनामध्ये कायम असलं पाहिजे. काही मी वापरतो ठीक आहे, पण मला त्याचा कसा वापर करता येईल हे झालं. आता कॉलेजचं वय आहे, तुमचा ग्रुप किंवा तुमचे मित्र मैत्रिणी इथे जर सर्वजण एक ग्रुप आहे तुमचा, सर्वजण शांत बसले म्हणजे मी सर्वजण चांगले हुशार आज्ञाधारक आहे असं समजतो. तुमच्या कॉलेजच्या वयामध्ये किंवा कॉलेज जीवनात जे काही तुमचे मित्र आहेत ते बऱ्यापैकी आयुष्यभर सोबत राहतात, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर साथ देतात तेच मित्र असतात. त्यामुळे आता जे काही तुम्ही मित्र परिवार निवडा जो तुमच्या करिअरला दिशा देणारा असावा, तुम्हाला करिअरमध्ये मदत करणारा किंवा दोघं पण एकाच गोष्टीचा अभ्यास करणारे किंवा विचारांची देवाणघेवाण असतात. किंवा तुम्ही अभ्यास करणार तुम्ही मुलीचं फिरायला जातो असं नसतं की काय. म्हणजे हे का सांगतो या गोष्टींचं, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल आणि तुम्ही रिझ्यूम घेऊन कुठेतरी पळत असाल की हा कम्प्लीट इंटरव्ह्यू दे, तिकडे इंटरव्ह्यू दे, तेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळी जर माझे मित्र चांगले असते तर मी अजून अभ्यास केला असता किंवा मला कोणी सांगितलं असतं तर मी अजून थोडा प्रयत्न केला असता, मला अजून थोडे चांगले मार्क मिळाले असते, माझा थोडा वर नंबर लागला असता, मला लवकर संधी मिळाली असते. मग आतापासूनच तुम्ही तसं हे करा की आपला ग्रुप नेहमी चांगला पाहिजे, आपल्या विचारांना चालना देणारा पाहिजे, विचारांची चांगली देवाणघेवाण करणारा असला पाहिजे, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. अजून स्पर्धा परीक्षा हे अंतिम सत्य नाही. आता मी सगळ्यांना सांगतो तुम्ही अभ्यास करा किंवा स्पर्धा परीक्षा अंतिम सत्य नाही का म्हणते. आता मला उदाहरण दिलं 100 जागा असतात, त्यासाठी 10,000 फॉर्म भरले जातात. म्हणजे 100 मुलांना मागे टाकून फक्त म्हणजे 99 मुलं पाहतात आणि एक मुलगा निवडला जातो 100 मुलांना, बाकी 99 मुलांनी काय करायचं. तर जे तुमचा ग्रुप प्लॅन बी म्हणजे दुसरा ऑप्शन कायम तयार करा. म्हणजे मी व्यवसाय करेन, रोजगार करेन, काही तो जर तयार असेल तर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकू शकता. म्हणजे आपलं रोजगाराचं मार्केट एवढं फ्लेक्झिबल नाही की मी आज एक जॉबसाठी लगेच मला दुसरा जॉब करेन. असं आपण बघतो आपल्या नातेवाईक म्हणा किंवा आपल्या घरचे म्हणा, त्यांनी जो रोजगार पकडलाय किंवा जी नोकरी पकडली आहे ते त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तेच कंटिन्यू करतात. म्हणजे आपल्या गावातून काही भेट नाही. त्यामुळे पहिली नोकरी मिळवतानाच खूप अडचणी येतात, तेवढ्या पटकन ती मिळत नाही, एवढ्या सहज मिळत नाही. तर ती मिळवताना स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम सत्य नाही आहे. तर ते जर सिलेक्शन नाही झालं स्पर्धा परीक्षेमध्ये तर हे जे काही तुमचं ह्या 3 वर्षात जे स्किल डेव्हलप होतील पदवीपर्यंत, त्या स्किलचा वापर करून तुम्हाला दुसरी रोजगाराची संधी मिळवतच आली पाहिजे, शोधता आलीच पाहिजे. स्किल्स म्हणजे फक्त काय असं नसतं की सर्टिफाईड कोर्सेस, जे आपले रोजच्या जीवनातील स्किल्स असतील, ड्रायव्हिंग स्किल्स असेल, जे गाडी चालवणं किंवा कोणते पण जे स्किल्स आहेत जे रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये लागतात ते पण आतापासून ॲक्वायर केले पाहिजे हळूहळू. त्या दृष्टीने तुम्ही एक कोर्सेस केले पाहिजे किंवा विचार केला पाहिजे त्या. कारण 3 वर्ष खूप पटकन निघून जातील आणि ते एक वय असतं 18 ते 21. तुम्हाला जेव्हा 22 किंवा 24 वर्ष कळतील आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, माझ्या हातामध्ये आता जॉब नाही आहे, घरचे पण म्हणतात की आता मुलींना म्हणतील आता लग्न करू, मुलांना म्हणतील जॉब सोबत काहीच नाही. तर त्यावेळी एक पश्चातापाची भावना निर्माण होऊ नये. त्यामुळं आत्तापासूनच तुम्ही त्याच्या मागे लागलं पाहिजे. म्हणजे खूप जबाबदारी दिल्यासारखं होईल. तुम्ही तुमच्या खांद्यावरती
जबाबदारी पेलली पाहिजे का तेवढं तुम्ही समर्थ आहात की मी करू शकतो. फक्त मनाशी ठरवता आलं की मला काय करायचे. तुमचा जर आत्मविश्वास असेल, करण्याची इच्छा असेल, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. एक वय असतं आपल्याला खूप सारी स्वप्न असतात की मला चांगला जॉब करायचे, चांगली नोकरी करायची, चांगली संधी करायची. हे स्वप्न आहे, हे स्वप्नवत वय आहे 12वी पासून डिग्री पर्यंत. आणि या स्वप्नांना हे आपल्या तुमच्या स्वप्नांच्या पंखात बळ देणं म्हणतो किंवा शक्ती भरणं म्हणतो. तर शक्ती भरण्यासाठी तुम्ही अभ्यास करा, वेगवेगळ्या स्किल्सने त्या स्वप्नांना बळ द्या. तर तुमची नक्कीच स्वप्न सत्यात उतरतील आणि तुमच्या स्वतःचा अभिमान वाटेल. आई वडिलांना वाटेल, तुम्हाला जेव्हा मागे करून बघताना असं वाटेल अरे मी करून दाखवलं किंवा मी केलं. माझं एक स्वप्न होतं, मला पोलीसमध्ये भरती व्हायचं. मी स्वतःहून अभ्यास केला, त्यासाठी लागेल तेवढे कष्ट केले आणि आता मी माझ्या स्वतःला पायावर उभा आहे. हे तुम्हाला खूप आत्मविश्वास देणारी गोष्ट असेल. म्हणजे कोणीच तुमच्यापासून फिरवलं नाही. एवढंच सांगतो आणि सर्वांना पुढील करिअरसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.